नमस्कार मंडळी, मी आता आहे मालवणमध्ये. हा जो राईटचा जो रोड आहे, तो जातो मालवण सिटीमध्ये आणि मी सध्या कोळंबमधून निघत आहे. मालवणच्या अगदी जवळ 1 किलोमीटर अंतरावर आपलं हे कोळंब गाव आहे आणि कोळंब माझी सासरवाडी आहे. सो मी काल रात्री आलो होतो काही कामानिमित्त आणि आता दुपारचे वाजले 3 आणि मी आता रत्नागिरीसाठी निघत आहे. काल ऑफिस करून रात्री 8 वाजता निघालो. त्याच्यामुळे काही लॉक करता आलं नाही. एक साधारण 11:30 पावणे 12च्या दरम्यान मी पोहोचून गेलो. आत्ता जो मी तुम्हाला रोड दाखवला हा बायपास रोड आहे. सुरत मालवण सिटीच्या आतमध्ये जायची काही गरज लागत नाही. बायपासने गेलं तर डायरेक्ट कोळंब आणि तिकडनं हा पुढे आंगणेवाडीसाठी रोड जातो. खरं तर आज थांबून उद्या सकाळी निघायचा प्लॅन होता. पण जरा रत्नागिरीमध्ये काम असल्यामुळे आपण जरा आज लवकरच निघत आहोत. आता 3 वाजले आहेत म्हणजे साधारण एक 4, 5, 6 साधारण 6:30-7च्या आधी आपण पोहोचून जाऊ रत्नागिरीमध्ये. हा ब्लॉग बघत राहा. पुढे मी तुम्हाला माझ्या लाईफमधली एक मोठी अपडेट सांगणार आहे. खूप काही मोठं पाऊल टाकलं आहे. तुम्हाला लवकरच सांगेनच. मालवणमध्ये यायचं म्हटलं तर सुरुवातीला पेट्रोलचे खूप प्रॉब्लेम होते कारण पेट्रोल पंपच फार कमी होते. पण आता 2-2 नवीन पेट्रोल पंप आहेत. आय थिंक दीड एक वर्ष तरी झालं असेल इथून नवीन पेट्रोल पंप आहेत. आपल्या कोकणातले हे रस्ते फारच छान आहे. दुतर्फा झाडं, मस्त गार वाटतंय. दुपारचे 3 वाजले आहेत पण अजिबात ऊन वाटत नाही. बऱ्यापैकी सावली आहे रोडला आणि जिथे थोडंफार ऊन लागतंय तिथे पण असं काही हीट जाणवत नाही कारण आजूबाजूला सगळीकडे झाडंच झाडं आहे. आता आपण आहोत मालवण कासाल रोडवर. कासालला आपल्याला हायवे मिळतो, मुंबई गोवा हायवे. सो आपला जो रोड आहे हा असणार आहे मालवण, कसाळ, नंतर कणकवली, राजापूर, लांजा, पाली आणि रत्नागिरी. या रोडवर मध्ये मध्ये एकदम स्ट्रेट पॅचेस आहेत. हा जो राईट साईडला दिसतोय हा रसवंती गृह आहे. मस्त असा रस मिळतो. आम्ही सकाळीच ॲक्च्युली इथे प्यायलो. आम्ही सकाळी पराड गावाला गेलो होतो. इथून साधारण एक 30-35 मिनिटाच्या अंतरावर असेल. तिथे माझ्या बायकोचं कुलदेवीचं मंदिर आहे, दुर्गादेवीचं. ॲक्च्युली लग्न झाल्यापासून देवदर्शन राहिलंच होतं. सो म्हटलं ते पण करून घेऊया. आणि तुम्ही जर हा रस्ता बघितलात तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रस्त्याच्या साईडला मंदिरं दिसतील. इवन मालवणमध्ये पण निघताना बघितलात तर 2-3 मंदिरं आहेत. हीच तर आपल्या कोकणाची सुंदरता आहे. देवळं, निसर्ग आणि आनंददायी वातावरण. म्हणून कधीच कोकण सोडून बाहेर जावंसं वाटत नाही. आपल्या कोकणाला उगाच स्वर्ग म्हणत नाहीत. एकदा आलो की इथून बाहेर पडायची इच्छाच होत नाही. बरं तर मी तुम्हाला बोललो होतो की मी माझ्या जीवनातली एक मोठी अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्तापर्यंत कोणी गेस केलं आहे का? गेस केलं असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा मला. इथून लेफ्ट साईडने गेलात तर अंगणेवाडीला जाता येतं. म्हणजे जर मुंबईवरून आपण येत असू तर आपला राईट टर्न असेल. बरीच जण या रोडने जातात. मी कधी गेलो नाही कारण मोस्टली आम्ही मालवणमध्ये जाऊन एक दिवस स्टे करून नंतर दुसऱ्या दिवशी अंगणेवाडीच्या यात्रेसाठी जातो. खूप गर्दी असते पण बघण्यासारखा सोहळा असतो. आत्ता आपण आलो आहे कट्ट्यामध्ये. कट्ट्याचा हा प्रॉब्लेम म्हणावा की कसं काय, पण कायमच इथे ट्रॅफिक असतं कारण खूप नॅरो पॅसेज आहे, खूप छोटा रोड आहे आणि दुतर्फा गाड्या पार्क केलेल्या असतात. जे कोणी हा ब्लॉग कोकणाच्या बाहेरून बघत असतील त्यांना प्रश्न पडेल, कट्टा हे काय? तर कट्टा हे मालवण जवळचं एक गाव आहे आणि आता आपण लवकरच कसालपर्यंत पोहोचू. नमस्कार मंडळी, आत्ता आपण कसाल क्रॉस केलं आहे आणि आहोत मुंबई गोवा हायवेवर. सो छोट्या रस्त्यातून आता आपण मोठ्या रस्त्यांमध्ये आलेलो आहे. तर मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की मी एक लाईव्ह अपडेट शेअर करणार आहे आणि मी आता फायनली रिव्हील करतो. तुम्हा सगळ्यांनाही सांगायला मला खूप खूप आनंद होत आहे की मी एक रत्नागिरीमध्ये एक छोटासा NA प्लॉट घेतला आहे. प्लॉट छोटासा आहे पण किंमत माझ्या आवाक्याच्या बाहेर होती. त्याच्यामुळे हे करताना खूप काही मोठं अचीव केलं असंच वाटतंय.
आणि खूप आनंद होत आहे. ॲक्चुअली मी एक वर्षभरापूर्वी सुरुवात केली होती. मला एक फार्मिंगमध्ये इंटरेस्ट आल्यामुळे मी एक ॲग्रीकल्चर लँड शोधत होतो. सो आपल्या रत्नागिरीजवळ बरेच साऱ्या जमिनी ह्या कातळाच्या आहेत आणि ज्या मातीच्या आहेत त्या रत्नागिरीपासून खूप लांब आहेत. सो मला हवा तसा प्लॉट काही मिळत नव्हता. नंतर मला एक जमीन पसंत पण पडली होती. बऱ्यापैकी रत्नागिरीच्या रेंजमध्ये होती. सो आमचा व्यवहार ठरला होता. खरेदी कधीही होणार होतं. पण शेवटी काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे तो व्यवहार कॅन्सल झाला. त्याच्यानंतर माझा तसा जमीन घ्यायचा, फार्मिंग करायचा मूडच निघून गेला. सो मी त्यानंतर जमीन बघणं ह्या सगळ्या गोष्टी सोडूनच दिल्या होत्या. काही महिन्यांनी मला या एन-ए प्लॉटची माहिती मिळाली आणि मला तो बघताच क्षणी आवडला. कदाचित देवाची काही वेगळीच इच्छा होती म्हणूनच हा एन-ए प्लॉट झाला. एन-ए प्लॉटचं बजेट खूप मोठं असल्यामुळे मी पुढचे 1-2 महिने फक्त विचारच करत होतो की घ्यायचा की नाही घ्यायचा. 1-2दा तर घ्यायचा नाही पण ठरवलं होतं. पण प्लॉट एवढा आवडला होता की म्हटलं आता रिस्क तर घेऊयाच. रिस्क म्हणजे तर एआयमुळे जॉब आज आहे की उद्या नाही अशी कंडिशन आहे. त्याच्यामुळे खूप विचार करावा लागला. पण फायनली मी घेऊनच टाकला. तर आत्ता आपण आलो आहे राजापूरमध्ये. राजापूरचा हा ब्रिज पण खूप उंच आहे. पहिल्या ब्रिजपेक्षा एक डबल, ट्रिपल तरी नक्कीच हाईट असणार आहे. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि पुढच्या सगळ्या अपडेटसाठी माझ्या एन-ए प्लॉटमध्ये मी काय करत आहे ते तुम्हाला तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि तुमचं माझ्यावर प्रेम असंच राहू दे. थँक यू.